झालं काय? भावा झालं काय? चला जाऊया. शेट चल चल चल. अग अग जागे तू राहणार एकटी, तुझी मॅडम कायमची जाणार वरती. शक्ती शक्ती शक्ती, तुझ्या आयुष्याचं तत्काळ तिकीट लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि तू एकदा का संपलीस की ही जागा रिकामी राहणार. वहिनी बस. काय आहे सगळं? हा? गावचं घर वाटतंय तुला असं पसरायला? काय नाही, ते काय झालं, हा वरती मला घाण दिसली ना, ते पुसायला असं टेबलवर चढत होतो आणि तो पाय घसरला नाही, असं पडतो असा असा. फक्त हे नव्हतं पडलं, तू आणि तुझी तुझी कळलं करून मला अजिबात पटत त्यात. सोड ते सगळं, काम आहे माझं तुझ्याकडे. वहिनी बस, तुमचा आदेश सर आखोपर. बोला काय काम आहे? सर राखोपर म्हणा. शक्तीला घेऊन मेन ऑफिसला जायचंय. तिकडे काही सामान आहे ते गोडाऊनला टाकायचंय. ओके बॉस. शक्तीला त्रास द्यायचा नाहीये. हो ती फक्त तुला सुपरवाइज करेल, सामानाची नोंद करेल. आलं लक्षात? हो हो हो. हो काय हो? तिला समोर उचलशील तू, तुझा काय भरोसा नाही. 4 माणसं हाताशी घे. पण वहिनी बॉस, शक्ती उद्या खरंच येणार आहे का? हा? का का रे येणार आहे ती? सुट्टी नाही घेतली तिने, बोलली नाही असं काहीच मला. नाही नाही नाही, म्हणजे मला वाटतं की आता सुट्टीचाच विषय निघाला, म्हणजे ती सुट्टीच असणार असं वाटलं मला. ते जरा नाहीये सुट्टी वगैरे. अरे तुला सांगितलेलं काम कर ना रे बाबा तू. हो हो वहिनी बॉस, जातो मी उद्या हेड ऑफिसला शक्ती बॉस सोबत. आता तिला तुम्ही माझं बॉसच बनवलंय तर जावंच लागणार ना. बॉसच आहे ती तुझी, कळलं तुला? तुझ्यापेक्षा जास्त शिकले ती. तू किती शिकलास? 8वी नापास. एवढ्या कमी वयामध्ये खूप कामाचा चांगला अनुभव आहे तिला. आणि तुझं काय? एक एवढूस काम दिलं ना, ते सुद्धा धड जमत ते तुला. आबावटपणा करून ठेवतोस तू. वहिनी बॉस असं बोलू नका. कसं बोलू? असंच बोलणार. अरे ती शक्ती प्रामाणिक आहे, भरमिष्ट होऊन चोऱ्या नाही करत. त्या शक्ती समोर ना पाणी कम चाय असतो, पाणी कम चाय. प्रिन्सने तुला डोक्यावर घेतलं ना म्हणून फक्त सहन करते तुला मी कोरोना. नाहीतर या ऑफिस मध्ये ना तुझी पिऊन सुद्धा होण्याची लायकी नाहीये. बोला बोला, मला घालून पाडून किती बोलायचंय ना तेवढं बोला. तुम्ही जिचं तोंड भरून कौतुक करताय ना, त्या काल आलेल्या पोरीला डोक्यावर घेऊन नाचताय ना, उद्या तिला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला तयार राहा. काय रे, काय चाललंय? पुनर्वण्याचे झटके वगैरे येऊ लागले की काय तुला? काय इकडे तिकडे बघून विचार करतोयस? नाही 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 नाही, काय नाही. त्याचं सगळं मला कठीणच आहे बाई. शी. हॅलो, काय झालं? रे तुम्ही कामाची वाट लावलीत. तुम्ही मला भेटा, तुमचा जीवच घेतो. हा कोणाचा जीव घेणार आहे? काय रे, हं? कसली वाट लागली? अरे कोणाचा जीव घेणार आहेस तू? नाही ते काय, हा मी माझं शर्ट इस्त्रीला दिलं होतं ना, त्या इस्त्रीवाल्याने शर्टाची वाट लावून टाकली, म्हणून ते माझ्याकडून रागात आलं, जीव घेतो म्हणून. तुझ्या या मूर्खपणासाठी ना एक दिवस मी तुझा जीव घे. मी बोलले घरी मी एकटी जाईन, पण तुम्ही लोक माझं ऐकाल तर शपथ. शिवाय तू हॉस्पिटलला जा, तुला खूप लागलंय. नाही लागले फार, वरवरचा वार झालाय फक्त. माझी काळजी नको करूस, स्वतःची काळजी घे. अरे मी माझी काळजी घ्यायला, मला काहीही झालं नाहीये. हल्ला तुझ्यावर झाला होता शक्ती. तू ते हल्ल्याबद्दल बोलू नकोस. अम्मा आणि अप्पांनी ऐकलं ना तर खूप टेन्शन घेतील ते. शक्ती, काय झालंय? कोणावर हल्ला झालाय? अगं अम्मा काही झालं नाहीये. तू तू चल आत, मी तुला सगळं नंतर सांगते. हा तू चल चल. तुम्ही पण सगळे चला आत.
तुझ्या हाताला ही जखम कशी झाली? काय झालं? अयो, कोणी मला सांगेल का? अयो, बोला कोणीतरी, शिवाच्या हाताला ही जखम कशी झाली? अम्मा काय नाही, ते फक्त हे बघ शिवा, तू उगाच काहीतरी खोटी कहाणी करून सांगू नकोस हा मला. तुला माझी शपथ असते बघ. मला खरं काय झालं ते खरं सांग. अम्मा, अगं काही झालेलं नाहीये शक्ती. तू जरा शांतच बसा. अम्मा मावशी, खरंच एवढं काही झालेलं नाहीये. शिवा, मला खरं काय ते सांगेल. शिवा, तू सांग मला. अम्मा मी सांगतो, पण प्लीज तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ बस. शिवा, सांग पटकन. अम्मा, शक्तीवर काही गुंडांनी हल्ला केला होता. अयो शक्ती, आता काय आहे नवीन? अम्मा मी म्हटलं ना टेन्शन नका घेऊ, आणि हे बघा आम्ही पोलिसात कंप्लेंट पण केली आहे. अम्मा मावशी, हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. शिवाने ना शक्तीला काही होऊ दिलेलं नाहीये आणि पोलीस शोधतील ना गुंडांना. अयो, पण माझ्या शक्तीवर का आणि कुणी हल्ला केलेला असतो? तिच्या जीवावर का उठले असतात कोणी? तिचं कोणाचे काय होईल असतं म्हणते मी. अम्मा, तू शांत हो. काही झालेलं नाहीये, सगळं ठीक आहे. हे बघ, मला साधं खरचटलं सुद्धा नाहीये. तू शांत हो. आणि ज्यांनी कोणी माझ्यावर हल्ला केलाय ना, पोलीस त्यांना लवकरात लवकर शोधून काढतील. हा, तू आज चल आता. हा, तुम्ही सगळे निघा आता. वस्त्रा, याला हॉस्पिटलला घेऊन जा. शिवा, तू आत चल बघू. मी तुझ्या जखमेवर हळद लावून देते. हा अम्मा शांत व्हा. हे बघा तुम्हाला सांगितलं ना, नका काळजी करू. फार काही नाही झालंय, आणि आता मलमपट्टी करणारच आहे मी. तुम्ही शक्तीची काळजी घ्या. तिला बाहेर नका जाऊ देऊ कुठे. येतो आम्ही. हा, चला चल. शक्तीवर हल्ला करणारे नेमके कोण होते रे? याआधी कधी बघितलंय तुम्ही लोकांनी त्यांना? अरे नाही ना शेठ. अरे तिने तोंडावर कपडा गुंडाळला होता ना, आणि त्या